आणि ज्या मुली आहेत त्या मुलींना सुद्धा म्हणजे आता बाहेर जाऊन घरातल्यांमुळे बाहेर जाऊन ते जॉब करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी पण मी एक चांगला सोल्युशन घेऊन आले। 20,000 पासून स्वतःचा माल परचेस करा आणि स्वतःचा बिझनेस चालू करा। मी आज लेडीज या टॉपिक वरती बोलणार आहे। लेडीज साठी काय आहे, कारण की जे म्हणजे लग्न झाल्यानंतर ना ज्यांचं इच्छा असते अगोदर की आपल्याला काहीतरी करायचं आहे, पण ते लग्न झाल्यानंतर ना त्यांची मनातली जी इच्छा असते ती तिथल्या तिथेच दाबून जाते। त्यांच्यासाठी पण मी एक चांगलं सोल्युशन घेऊन आली आहे। आणि अर्ध्या वयातल्या लेडीज आहेत त्यांना पण घरात बसून काहीतरी करायचं आहे स्वतःच्या, म्हणजे त्यांना असं वाटते की नाही आपण पण काहीतरी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी फायदा झाला पाहिजे। आणि ज्या मुली आहेत त्या मुलींना सुद्धा म्हणजे आता बाहेर जाऊन घरातल्यांमुळे बाहेर जाऊन ते जॉब करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी पण मी एक चांगलं सोल्युशन घेऊन आले, ते सुद्धा ते काम करू शकतात। तर मित्रांनो, मी पूजा अंकलेश्वर सिल्क मिलच्या YouTube चॅनलवरती मी तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करते। अंकलेश्वर सिल्क मिल हे एक सुरतमधलं सगळ्यात मोठं रिअल मॅन्युफॅक्चरर्स आहे मित्रांनो। तर मित्रांनो, ते सोल्युशन असं आहे की तुम्ही कपडा बिझनेस करू शकता। बिझनेस हा सगळ्यात खूप काही बिझनेस असतात, पण कपडा बिझनेस सगळ्यात चांगला आणि उत्तम बिझनेस आहे मित्रांनो। म्हणजे कपड्यामध्ये कसं आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट होतच असतं आणि तो बिझनेस कसा की वाढतच म्हणजे वारंवार वाढत जात असतो, त्याच्यामुळे हा बिझनेस करायला पाहिजे। आता तुम्ही बिझनेस करायचं तुम्हाला वाटत असेल की मी म्हणते तुम्हाला की बिझनेस करावा, पण तुम्हाला आता वाटत असेल कपडा बिझनेस करायचा त्याच्यात खर्च तर खूपच लागेल, पण असं काही नाही मित्रांनो, खर्च काही लागत नाही। तुम्हाला असं वाटतं, पण काय आहे की तुम्ही पहिला करताना कसं आपल्याला कमीतून म्हणजे वरती जायचं आहे, आपल्याला लहानातून वरती जायचं आहे, म्हणून तुम्ही काय करा, फक्त आणि फक्त कमीत कमी तुम्ही 20,000 पासून स्वतःचा माल परचेस करा आणि स्वतःचा बिझनेस चालू करा। तर 20,000 मध्ये तुम्हाला आता वाटत असेल की 20,000 मध्ये आपण माल तर परचेस करणार, पण त्याच्यामध्ये खरेदी काय करणार, विकणार काय, असं तुम्हाला प्रश्न येतच असतील मित्रांनो। मी समजू शकते की प्रश्न आपल्याला मनामध्ये एक एक असे वेगवेगळे प्रश्न येतच असतात। तर मित्रांनो, तुम्हाला ती प्रश्नाचे पण मी उत्तर तुम्हाला देते। तर तुम्ही 20,000 मध्ये तुम्ही माल परचेस करता तेव्हा तुम्ही 5-6 कॅटलॉग्स मागून घ्या आणि 20,000 मध्ये 5-6 कॅटलॉग तर येतातच, मग ते एक कॅटलॉग्स तुम्ही मागून घ्यायचे आणि ते तुम्ही घरामधल्यापासून आपली सुरुवात करायची। आणि ते कॅटलॉग्स एक मागितल्यानंतर ना तुम्ही एक कलेक्शन विकणार, एक साडी तुमची जाणार आणि तुमचे सोसायटीमधले आहेत, तुमच्या सोसायटीमध्ये जर विकत घेणार की असं माहीत पण आहे की तुमच्याकडे साड्या विकल्या जातात, मग ते कस्टमर तुमच्याकडे येणार सोसायटीमधले, तुमच्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांना माहीत पडणार की तुम्ही साडी विकताय, ते सुद्धा तुमच्याकडे येतील आणि ते सुद्धा तुम्ही म्हणजे ते पण तुमच्याकडनं माल घेतील। आणि आता राहिला कोण, फ्रेंड सर्कल तुम्ही सांगणारच की मी साड्यांचा बिझनेस करते, मी विकते वगैरे, ते सुद्धा तुम्हाला सांगणार की मला पण पाहिजे वगैरे, मग ते पण येऊन तुमच्याकडनं घेणार। पण कसं असतं, ती साडी घेतल्यानंतर जी लेडीज नेसते साडी, आणि लेडीज मी पण लेडीज आहे म्हणून मला पण माहिती आहे आपल्याकडे प्रश्न खूप असतात मित्रांनो, तर आपण कसं आहे आपण लाजत नाही, बिंदास विचारत असतो। तर त्याच्यासाठी ती लेडीज ती नेसल्यानंतर ना तिला विचारेल की ही साडी तू कुठून घेतली, छान आहे, असं तसं, तर प्रश्न खूप करणार। मग ती लेडीज तुमचा ॲड्रेस सांगणार की माझे हे नातेवाईक आहेत, किंवा म्हणजे सोसायटीमधले असतील तर सोसायटीमधले सांगतील की ही माझ्या सोसायटीमध्ये राहते, ही असा बिझनेस करते, त्याचप्रमाणे त्यांच्या थ्रू तुमच्यापर्यंत कस्टमर येत राहील। मग ते कसं ते कस्टमर येत राहणार, त्याच्यामध्ये तुमचं कसं बिझनेसला ग्रो होत जाणार, तुमचा बिझनेस वाढत जाईल। आणि बिझनेस वाढल्यानंतर ना कसं आहे, तुम्हाला आता बिझनेस 20,000 मध्ये चालू केला, तसंच तुमचं कलेक्शन विकलं जातं हे तुम्हाला माहीत पडल्यानंतर तुम्ही अजून म्हणजे कलेक्शन विकत घ्या आणि तेच कलेक्शन तुम्ही ठेवा। आणि ते कलेक्शन कसं जे वाटते तुम्हाला जास्त जाते तेच कलेक्शन मागवायचं आणि तुम्ही तुमचा बिझनेस चालू करायचा। तर मित्रांनो, आता तुम्हाला हे एक झालं, तर आता काय करा की आपल्याकडे अंकलेश्वर सिल्क मिलकडे तुम्हाला कमीत कमी रेंजपासून ते सगळ्यात हाय क्वालिटीची आणि रेंजमध्ये तुम्हाला हर प्रकारची क्वालिटी तुम्हाला मिळून जाते मित्रांनो। आणि क्वालिटीमध्ये आपल्याकडे काय काय असणार आहे, तर आपल्याकडे दाणी आहे, जॉर्जेट आहे, ब्रासो आहे, वेटलेस आहे, 60 ग्रॅम आहे, परत प्रिंटेड साड्या आहेत, रेग्युलर साड्या असतील, आणि परत असं म्हणायला गेलं का काठपदर, महाराष्ट्रात तर काठपदर चालतातच, तर काठपदर सुद्धा साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत। तर असं करून तुम्ही तुमचं परचेस करू शकता। आणि आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे 150 ते 200 कॅटलॉग एनी टाईम रेडी फॉर डिस्पॅच असतात। तर त्याच्यासाठी तुम्ही हे म्हणजे असं विचार नका करू आपण करताना काय, तर तुम्ही डायरेक्टली ऑर्डर करा आम्हाला
आणि तुम्ही तुमचा परचेस चालू करा। आणि मित्रांनो, आता तुम्हाला असं वाटत असेल की आता आपण सुरतमध्ये जायचं कसं आणि ऑर्डर करायचं कसं, तर तुम्ही बिंदास राहा मित्रांनो। खालती दिलेल्या नंबरावरती तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा। आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती सगळं कलेक्शन, आपल्याकडचं कलेक्शन तुम्हाला सेंड करू। तुम्हाला कुठली प्राईसमध्ये पाहिजे ती प्राईसमध्ये आम्ही तुम्हाला सेंड करू। आणि तुम्ही कॉल करा, आम्हाला विचारा डायरेक्टली बिझनेस कसा चालू करायला पाहिजे किंवा तो ग्रोथ कसा झाला पाहिजे, आपण कुठले कलेक्शन ठेवलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला मी कॉलवरती सांगेल। तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली कॉल करा खाली दिलेल्या नंबरावरती आणि आम्हाला विचारू शकता। आणि आपल्याकडे काय आहे, तर जर तुम्ही इथे येऊ नाही शकत तर ऑनलाईन कसं करायचं की आपण पाठवलेल्या कॅटलॉग्सच्या द्वारे तर करणारच, पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्याला व्हिडिओ कॉल करा। व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे, तर तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ कॉल करून सुद्धा आपला म्हणजे ऑनलाईन ऑर्डर करू शकता। आणि जर इथे येऊन व्हिजिट करून करायचं म्हणत असाल तर डायरेक्टली अंकलेश्वर सिल्क मिलमध्ये येऊन व्हिजिट करा आणि तुमचा ऑर्डर परचेसिंग चालू ठेवा। आणि मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं कसं काय करायचं ते व्हॉट्सअपवरती। आणि मित्रांनो, मी तुम्हाला हा बिझनेस सांगितला, पण तुम्हाला प्रश्न येत असेल की बिझनेस हाच का करायला पाहिजे, कारण की काय आहे की सण म्हणजे खूप सण येत असतात आणि लेडीजांचं कसं असतं, वेगवेगळे व्हरायटीज लेडीजांना पाहिजे असतात। आणि लेडीज म्हणतात की आपल्याला जसं समोर बघतं, आणि आजकाल कसं ऑनलाईन जास्त आहे, तुम्ही ऑनलाईन सुद्धा बिझनेस करू शकता। म्हणजे तुम्ही स्वतःच्या व्हॉट्सअपवरती स्टोरी ठेवा, किंवा तुम्ही फेसबुक वापरत असाल किंवा तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल, त्याच्यावर सुद्धा तुमचे कलेक्शन तुम्ही सेंड करून म्हणजे ठेवून डीपी वगैरे ठेवून सुद्धा तुम्ही तुमचं ऑनलाईन बिझनेस सुद्धा करू शकता मित्रांनो। तर त्याच्याद्वारे पण तुमचं ऑनलाईन बिझनेस करताना सुद्धा कस्टमर चालू होतं मित्रांनो। आणि हा कापड बिझनेस असा आहे मित्रांनो की तो कधी ना कधीतरी म्हणजे खूप चालणार आहे, तो कधी ना कधी थांबणारा नाही आहे, कारण की सणांमागे सण येतच राहतात। लेडीजांना वेगवेगळ्या व्हरायटीज पाहिजे असतात आणि लेडीज अशा आहेत की कुठले ना कुठले सण असो दे, काही कार्यक्रम असो दे, यांच्यासाठी त्यांना पाहिजेच असतात। तर लेडीजांकडे तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज ठेवणार, तुमच्याकडे हर प्रकारची क्वालिटी असणार, तर तुमच्याकडे तर सगळे कस्टमर तुमच्यापर्यंत येणार। तर त्याच्या कारणाने तुम्हाला मी हे सांगितलं की साडींचा बिझनेस ठेवावा म्हणून। तर सगळ्यात उत्तम असा हा बिझनेस आहे मित्रांनो, तर तुम्ही हा बिझनेस करा, तर तुम्हाला समजेल की हा बिझनेस खराच उत्तम आहे। आणि आता मी स्वतः माहिती आहे, मी सुद्धा स्वतः अंकलेश्वर सिल्क मिलमध्ये आहे, तर मला पण माहिती आहे की साड्यांचा बिझनेस कसा आहे आणि काय आहे। त्या कारणाने मी तुम्हाला हा बिझनेसचा सोल्युशन सांगितलं आहे, तर तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता मित्रांनो। आणि मेन म्हणजे काय आहे, आता तुम्ही म्हणजे कसं आहे, लेडीज घरी बसल्या बसल्या मी तुम्हाला सांगितलं असतं, तुम्ही हा घरी बसून स्वतःचा संसार सांभाळून, स्वतःची मुलं सांभाळून हा बिझनेस स्वतः करू शकता घरात बसल्या बसल्या। अंकलेश्वर सिल्क मिल तुम्हाला एक संधी देत आहे मित्रांनो, तुमच्या सोबत आहे, तुम्हाला पुढे जाण्याचं प्रोत्साहन देत आहे। आणि तुम्ही म्हणजे तुमचा बिझनेस पुढे जावं, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहावं, म्हणून अंकलेश्वर सिल्क मिल तुमच्या सोबत आहे। तर तुम्ही खालती दिलेल्या नंबरावरती डायरेक्टली आम्हाला कॉल करा आणि आमच्याशी बोलणं करा। तुम्हाला काही प्रश्न असेल तर आम्हाला विचारा मित्रांनो, आम्ही तुम्हाला सगळं सांगणार। आणि अंकलेश्वर सिल्क मिलमध्ये एकदा येऊन व्हिजिट करून स्वतःच्या बिझनेसचा स्टार्टअप करा आणि डायरेक्ट आम्हाला विचारा की कसं कलेक्शन ठेवावं, ते सुद्धा आम्ही तुम्हाला सगळं कलेक्शन सांगू। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे राहू शकता आणि तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। त्या मित्र म्हणजे अशा आपल्यासारख्या गरजू लेडीज आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की त्यांना पण स्वतःचं काहीतरी करावं असं वाटतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर ना तुम्ही घरात बसल्या बसल्या आमच्यापर्यंत सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। आणि आपल्याकडे कसं आहे, नवीन नवीन कलेक्शन बनलं जातं, तरी आम्ही व्हिडिओद्वारे दाखवत असतो तुम्हाला। तर त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा की आपल्याकडचे नवीन कलेक्शन आले त्यानंतर तुम्ही ऑर्डर द्या लगेच आणि तुमचं कलेक्शन तुम्ही नवीन नवीन ठेवू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।